नमस्कार, मी दीपक पळसुले. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमधून. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मालमत्तावर ईडीची टाक. नाशिकच्या पाथर्डी परिसरातील प्लॉटची ईडीनं पाहणी करून कागदपत्र जप्त केल्याची सूत्रांची माहिती. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या नियुक्तीसाठी दादा भुसेंनी दबाव आणल्याची चर्चा. ईडीच्या छापेमारीचे धागेदोरे भुसेंपर्यंत जाण्याची शक्यता. संजय राऊतांचा गंभीर आरोप. वसई विरारचे माजी आयुक्त पवार हे आपले नातेवाईक मंत्री दादा भुसेंकडून मान्य. मात्र राऊतांनी आरोप केले म्हणून मी शिफारस केली असं होत नाही, तर ठाकरेंच्याच काळात त्यांची नियुक्ती. राऊतांच्या आरोपांवर भुसेंची प्रतिक्रिया. सोमनाथ सूर्यवंशीच्या तुरुंगातील मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्यच. सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत राज्य सरकारचं अपील फेटाळलं. प्रकाश आंबेडकरांसह सर्वोच्च न्यायालयाचे सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं मानले आभार. प्रकाश आंबेडकर भावासारखे पाठीशी उभं राहिल्याचं म्हणत सोमनाथ यांच्या आईला अश्रू अनावर. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार. विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण. वाल्मिकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीतेनं अघोरी प्रकार केल्याचा व्हिडिओ समोर. रामनाम सत्य हे म्हणत रात्री लोकांच्या घरासमोर नैवेद्य ठेवल्याची माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत करावा. तसंच आयपीएस पंकज कुमावत, पीआय संतोष साबळेंची तपासासाठी नियुक्ती करावी. ज्ञानेश्वरी मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. महादेव मुंडेंचे कुटुंबीय उद्या घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. भेटीत मुंडे कुटुंबीय त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी 1 ऑगस्टला बीडमध्ये व्यापक बैठक. जरांगेंच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन. महामंडळ वाटपाबाबत भाजप 44, शिवसेना 33 आणि राष्ट्रवादी 23 असा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी अंतिम निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता. 19 ऑगस्टपासून राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर सुनावणी होणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी 20 ऑगस्टला अपेक्षित होती. बनावट शासन निर्णय बनवून सरकारी रुग्णालयांना 12,000 मॅन्युअल बेड बनवून देण्याच्या नावाखाली 6 कोटींची फसवणूक. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. सध्या पावसाला पोषक वातावरण नाही. मुंबईसह राज्यातील बहुतांशी भागात पुढील काही दिवस पावसाची विश्रांती. कमाल तापमानातही काहीशी वाढ होण्याची शक्यता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता 2 ऑगस्टला खात्यात जमा होणार. शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटींची रक्कम हस्तांतरित केली जाणार. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अहवालदार. शालेय शिक्षण विभागाचा शाळा व्यवस्थापनांना सूचना. प्राप्त अहवाल 5 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. बीडडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा लाभार्थ्यांना 1 आठवड्यात द्या. पत्रातून विनंती. गणेश उत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवी नियमानुसार 15,000चा दंड. मात्र पालकमंत्री मंगलप्रभात लोढांकडून जुन्याच 2,000 दराप्रमाणे दंड आकारण्याचं आश्वासन देत गणेश मंडळांना दिलासा. मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार. 993 मूर्तिकारांनी 910 टन शाडू मातीचं मोफत वाटप. मूर्ती घडवण्यासाठी लागणाऱ्या जागेचीही महापालिकेकडून सोय. कल्याण सीएसएमटी लोकलमध्ये विकलांग डब्यात सामान्य प्रवाशांची गर्दी. अपंग प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी. विकलांग प्रवाशांना डब्यात बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं गोंधळ. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये मिळून 88% जलसाठा. मागील 2 वर्षांच्या तुलनेत आजच्या दिवशी धरणांमध्ये अधिकचा पाणीसाठा. वांद्रे खार पश्चिममधील काही भागात 14 तास पाणी पुरवठा बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ बॉम्बे बर्गर शॉपला आग. आगीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती.
ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंविरोधात युवा सेनेचं आंदोलन. अतिरेक्यांना मारून उपकार केले का या विचारेंच्या वक्तव्याविरोधात त्यांना मनोरुग्ण म्हणून दाखल करा अशी घोषणाबाजी करत आंदोलन. ऑनलाईन गेमचं चॅलेंज घेऊन मुलं अभिनेता सलमान खानला भेटायला थेट दिल्लीतून मुंबईत. दिल्लीच्या सदर बाजार भागातून ही मुलं गायब झाली होती. पोलिसांनी शोध घेतला असता मुलं मुंबईत असल्याचं उघडकीस. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर काही दिवसांपूर्वीच श्रीपाद यादव, निखिल पोपटाणीच्या संपर्कात आल्याची माहिती. श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं उघड. श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून 2 महिला पार्टीत आल्याचं समोर. त्यातील एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ आढळून आले. श्रीपाद यादववर बेटिंगचे गुन्हे दाखल असून निखिल पोपटाणी देखील बुकी असल्याचं उघडकीस. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सिंहगड रोडवर उड्डाणपूल बांधला. मात्र उड्डाणपुलामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्यानं वाहतूक कोंडी कायम. कोल्हापूरमधील महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये नेल्यानंतर नांदणी ग्रामस्थांचा जिओवर बहिष्कार. जिओचं सिम कार्ड पोर्ट करायला गावकऱ्यांकडून सुरुवात. पुण्याच्या दौंड तालुक्यात अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबाराप्रकरणी आणखी एकाला अटक. आरोपींची एकूण संख्या आता 5. भारतात अभ्यास दौऱ्यासाठी आलेले नेदरलँडचे जॉन डुईंग यांनी अक्कलकोटमध्ये जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. अन्नक्षेत्रात जाऊन महाप्रसादाचा लाभही घेतला. अशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती माता खासगी रुग्णालयात नेल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार. महापालिकेच्या तब्बल 296 आशा सेविका असल्याचं समोर. सांगलीच्या विटा शहरात झाडाला गळफास घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या. कारण अस्पष्ट. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यातील कात्रजमध्ये 2 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. टोळीतील 5 जणांना अटक. पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 4,57,658 रुपयांचा ऐवज लंपास. सोलापूरच्या वैराग पोलिसांची धडक कारवाई. चोरीला गेलेले 2 ट्रॅक्टर 48 तासात केले हस्तगत. उजनी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात. आता 60,000 क्युसेक तर वीर धरणातून 22,000 इतका क्युसेकनं विसर्ग. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून प्रयत्न. साताऱ्यातील सुखेड आणि बोरी गावात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शिव्या देण्याची प्रथा. महिला एकमेकांना जोरदार शिव्या देताना पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचं 1 ऑगस्टपासून सांगलीत कृष्णा नदीच्या काठावर आमरण उपोषण. नोकरीत कायम करण्याची मागणी. राज्यभरातील 36 जिल्ह्यातून 10,000 प्रशिक्षणार्थी उपोषणात होणार सहभागी. साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदेंकडे दिलेल्या 9 नाण्यांवरून पुन्हा एकदा शिर्डीत वाद. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे. अहिल्यानगर सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या सुनावणीवेळी प्रतिवादी गैरहजर राहिल्यानं साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाडांचा दावा योग्य ठरवला. 9 नाणी ट्रस्टकडे असल्याचं चौकशी अहवालात नमूद. धर्मदाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गानं अपील दाखल करणार. लक्ष्मीबाई शिंदेंचे वंशज यांची माहिती. वारसा हक्कानं ती चांदीची नाणी आमच्याकडे असल्याचा वंशजांचा दावा. साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली 9 नाणी आपल्याकडे असल्याचा दावा करताना अरुण गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य. त्यानंतर दिलगिरी व्यक्त. मात्र शिर्डी ग्रामस्थांकडून आक्रमक होत कारवाईची मागणी. नाशिक पोलीस दलातील निरीक्षकाच्या बदलीसाठी 35 लाखांची तर ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार. नाशिकच्या सुरगाण्यात संतप्त पालकांनी आश्रमशाळेला ठोकलं टाळं. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100% नियुक्तीची मागणी. या मागणीसाठी पालक आक्रमक. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात आदिवासी आश्रमशाळांची दुरावस्था. पडक्या इमारतींमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांना भोजनासाठी खराब भाजीपाला दिला जातोय.
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीनं व्हिडिओ रेकॉर्ड करत आत्महत्या केली. धाराशिवच्या आळणी इथली धक्कादायक घटना. नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात दूषित पाण्याचा पुरवठा. त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यात आढळले सर्वाधिक दूषित जलस्रोत. नाशिक जिल्ह्यात 15 तालुक्यात 2506 जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी. 114 जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने हे दूषित आढळले. नाशिक जिल्ह्यात 55 ग्रामपंचायतींकडून जलशुद्धीकरणाचे दुर्लक्ष होत असल्याचा निष्कर्ष. संबंधित ग्रामपंचायतींनी पाण्यात क्लोरीनचा 20% कमी वापर केल्याचं उघड. मुंबई IITच्या विद्यार्थ्यांचा दुर्गम भागात औषध साठा पोहोचवण्यासाठी ड्रोनचा प्रयोग यशस्वी. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांवर आता ड्रोननं औषध पुरवठा केला जाणार. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात 1,84,00,000ची रोकड सापडल्याप्रकरणी धुळे न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गुन्ह्याला औरंगाबाद खंडपीठाकडून अंतरिम स्थगिती. नाशिकच्या नगरसूलमधील कृष्णा डोंगरे शेतकऱ्यानं पोलीस महासंचालकांना रक्तानं लिहिलं पत्र. आपल्यावरील गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी करायची नसेल तर 15 ऑगस्टला गोळ्या घालून ठार मारा, पत्राद्वारे मागणी. नाशिकच्या निफाडमधील तारू खेडलेमध्ये 3 बिबट्याचा मुक्त संचार. शेतकरी आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. सातपुडा पर्वतरांगांमधील 3 समाळमध्ये पर्यटकांची गर्दी. 3 राज्यांच्या सीमेवर असलेल्या 3 समाळमध्ये वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. हिंगोलीत 216 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती. प्रशासनानं केलेल्या पडताळणीमध्ये धक्कादायक माहिती समोर. बीडमध्ये कोयता आणि सत्तूरनं हल्ला करून व्हिडिओ व्हायरल. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. लातूरच्या औसा शहरात चोरी करणारी चड्डी बनियन गँग सीसीटीव्हीत. 7 ते 8 जणांच्या या टोळीनं औसा शहरातील भाग्यनगर भागात बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हिंगोलीच्या वसमत बस स्थानकात पाणीच पाणी झाल्यानं चिखलाचं साम्राज्य. प्रवाशांना बस स्थानकात थांबणं सुद्धा कठीण. नांदेडच्या बारड गावात मुसळधार पाऊस. पावसानं सोयाबीन पीक पाण्याखाली. चांगल्या पावसानं पाणी पातळीत वाढ होणार. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात सिद्धनाथ वडगावमधील शाळेत अचानक फरशी खचली. 2 ते 2.5 वर्षातच फरशी खचून मोठा खड्डा पडल्यानं बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमधील पवनचक्की संदर्भातली चर्चा निष्फळ. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण. लातूर विश्रामगृहाबाहेर छावा संघटनेचं अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा पराभव. राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या विलास खाटेखाय हे नवे अध्यक्ष. नागपुरात 17 मार्च म्हणजेच शिवजयंतीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता. भारतीय विचार मंच आणि नागरिकांच्या सत्यशोधन समितीच्या अहवालातून गंभीर आरोप. वाशिम रेल्वे स्थानकावर सोयीसुविधांचा अभाव. 2 प्लॅटफॉर्मला जोडणारा दादर अनेक दिवसांपासून नादुरुस्त. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. अमरावतीच्या धारणी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळली. एका 14 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी. गोंदियाच्या सडक अर्जुनीत बेपत्ता युवकाचा 3 दिवसानंतर मृतदेह आढळला. जागेश्वर तरोणे ज्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. भंडाऱ्याच्या सालेभाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती. 30 लाखांचा खर्च करून 6 महिन्यांपूर्वीच बांधलेल्या इमारतीला गळती. गोंदियातील पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग. 8 दरवाजातून 11,382 क्युसेकनं विसर्ग. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. सध्या धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले गेले. नागपूरमध्ये सुरू असलेल्या सलगच्या पावसामुळे भाज्यांची आवक घटली. गवार 160 रुपये प्रति किलो, चवळी 120 रुपये प्रति किलो तर दोडका 120 रुपये प्रति किलो दरानं. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ. जिल्ह्यातील एकूण
7,58,266 शेतकऱ्यांपैकी यंदा आतापर्यंत केवळ 26,324 शेतकऱ्यांकडून पीक विम्यासाठी नोंदणी. संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर, खामगावमध्ये पालखीचं आगमन आणि शेवटचा मुक्काम. महाड एमआयडीसीमध्ये आणखी एका कंपनीवर पोलिसांचा संयुक्त छापा. 4 दिवस आधी केलेल्या छापेमारीत 89 कोटींचं ड्रग्ज हे जप्त करण्यात आलं होतं. रत्नागिरीत काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत मोठे बदल. सोनल लक्ष्मी घाग यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवी उभारी देण्यासाठी नियुक्ती. अलिबागमधील दिघोडे समुद्रकिनारी बुडालेली बोट अखेर सापडली. बंदी असतानाही उरणच्या करंजामधील काही मच्छीमारांनी शनिवारी खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी ही बोट नेली होती. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत उड्या मारून दोघांची आत्महत्या. दोघेही धुळ्यातील असल्याची माहिती. रायगडच्या सुकेली टोल नाक्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. आधी रस्त्याचं काम पूर्ण करा, मगच टोल घ्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी.